धगधगत्या सूर्याला जन्म तू दिला, धगधगत्या सूर्याला जन्म तू दिला, अन्यायी अंधार त्यांनी हटविला. आज पूजतो महाराष्ट्र सारा जिजाऊला, आज पूजतो महाराष्ट्र सारा जिजाऊला. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला, हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सद्गुणांचे बाळकडू देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने रयतेचे सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी राजे आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. सन 1605 साली जिजामातांचा विवाह शहाजीराजे यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. मित्रांनो, राजमाता जिजाऊ या काही सामान्य स्त्री नव्हत्या. राजमाता जिजाऊ लहानपणापासून चाणाक्ष, बुद्धिमान व न्यायबुद्धीने चालणाऱ्या होत्या. जिजाऊंची आई म्हाळसाराणी जेव्हा त्यांना जिजा या शब्दाचा अर्थ सांगते तेव्हा म्हाळसाराणी भावुक व्हायच्या. जिजा म्हणजे तुळजाभवानी, जिजा म्हणजे विजयी गाथा रचणारी आदिमाया देवी, तुझ्या रूपात माझ्या पोटी आली असे सांगून जिजाऊंचा आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा त्या फुलवायच्या. जिजाऊंचे थोरले बंधू राजे दत्तोजी यांनी जिजाऊंना तलवारबाजी व घोडेस्वारी करण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच राजे लखोजीराव यांनी युद्धशास्त्रातील शिक्षणाबरोबर राजकारण, न्यायनीती यांचे सुद्धा धडे दिले. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला. गुलामगिरी व अन्यायाच्या विरोधी बंड करण्यासाठी त्यांच्या हाती तलवारी दिल्या आणि प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे. अशी शिकवण मा जिजाऊंनी शिवरायांना दिली. अशा शिकवणीच्या आणि संस्कारांच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊंचे स्वप्न साकार करून रयतेचे राज्य निर्माण केले. अशा या महान राजमाता जिजाऊंचे 17 जून 1674 रोजी वयाच्या 80व्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी निधन झाले. वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते, वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. मित्रांनो, जाता जाता एक सांगू इच्छितो की आज समाजातील प्रत्येकाला गरज आहे ती छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याची. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याची. जय जिजाऊ, जय शिवराय. व्हिडिओ निर्मिती श्री विठ्ठल कानोडे, राशा चोंडी ब, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. डाउनलोड मौज.